हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आपण ज्याप्रमाणे भरलं वांगं बनवतो ना, अगदी त्या पद्धतीनं मी आज भरलेला कांदा अशी भाजी बनवलेली आहे. तर काही वेळा काय होतं की आपल्याकडे भाजीला काही नसतं, तर त्या टाईमला म्हणून ही खूप छान भाजी आहे. म्हणजे पहिलं तर मी काही भाजीला नसेल की बनवायचे, पण आज भाजीसाठी भरपूर काही असतानाही मी हे बनवली आहे भाजी, कारण खूप दिवस झालं बनवली नव्हती. तर असे छोटे छोटे कांदे घेतलेले आहेत, अगदी छोट्या साईजचे आहेत, आणि त्याची आपल्याला साल काढून घ्यायची. आणि ज्या प्रकारात आपण वांग कट करतो ना मधोमध 4 फोडी करून, तशा प्रकारे आपल्याला ह्या कांद्यांच्या म्हणजे मधोमध 4 काप द्यायचे आहेत त्याला. आणि अशा प्रकारात मी हे सगळे एक 12-13 तरी हे कांदे असतील, अगदी छोट्या साईजचे. तर ते सगळं कट करून झाल्यानंतर मी आता हे एक वाटण बनवणार आहे, जे आपल्याला त्या कांद्यामध्ये भरायचे. तर शेंगदाणे आहेत, अर्धी वाटी शेंगदाणे, 1 चमचा धने, 1 चमचा बडीसोप, 1 चमचा जिरे आणि 2 चमचे जे आहेत ते पांढरे तीळ घेतलेले आहेत. तर सगळं एक एक करत मी अगदी खरपूस असं भाजून घेतलंय आणि प्लेटमध्ये घेऊन ते अगदी चांगल्या प्रकारे थंड करून घेतलेलं आहे. पूर्ण थंड होऊन द्यायचं आहे आपल्याला, म्हणजे ते असं जरा थोडंसं ओबडधोबड वाटता येतं. नाहीतर गरम असेल ना तर त्याला पाणी सुटतं आणि त्याचा एक लगदा तयार होतो मिक्सरच्या भांड्यामध्ये. तर आता ते मी चांगल्या प्रकारात थंड करून घेतलं आहे. आणि त्यानंतर आता त्यामध्येच आपल्याला अजून लसूण घ्यायचं आहे. तर हे 10 ते 12 पाकळ्या लसणाच्या आहेत. थोडंसं आलं आहे, जे मी साल काढून बारीक फोडी करून घेतलेलं आहेत. त्यानंतर कोथिंबीर घेतली आहे भरपूर, आणि 1 खडा गूळ घेतलेला आहे. आणि त्यानंतर ही चिंच. तर चिंच आणि गूळ पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला, नाही तर नाही घातलं तरी चालेल. तुम्ही त्याऐवजी 1-2 चमचे दही किंवा अर्धा लिंबाचा रस घालू शकता, किंवा अगदी हे काहीच नाही घातलं तरीही टेस्ट त्याची छान येते. तर आता बघू शकता, अगदी जाडसर असं मी वाटलं एखादा शेंगदाण्याचा तर अर्धा पाकळीसुद्धा त्यामध्ये शिल्लक आहे. पण असंच ओबडधोबड असेल ना, त्याची टेस्ट खूप छान येते. तर आता जे आपण मिक्सरला आहे मसाला बारीक केला, तर तो मी एका प्लेटमध्ये काढला आहे. आणि त्यामध्येच हे फक्त 2 चमचे बेसन पीठ आहे, तर ते अगदी खमंग असं भाजून घेतलं आहे, ते घातलेलं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालूयात. आणि आता चिंच गूळ घातलेला आहे आणि शेंगदाण्याचा कूट आहे, त्यातूनही हा कांदा आहे. तर गोडसर होते भाजी म्हणून मी आज तिखट जे आहे ते थोडंसं जास्त घातलं आहे. तर 2 चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि 1 चमचा हळद घातलेले आहे. त्यानंतर बस छोटे 2 चमचे मी तेल घातलं आहे यामध्ये, ते बाइंडिंगसाठी होईल, हे सगळं चांगलं मिक्स होण्यासाठी. आणि आता हे सगळं आपल्याला छान असं एकत्रित करून घ्यायचं. तर त्याचसोबत अजून एक मीडियम साईजचा कांदा मी बारीक चिरून या ह्याच्यामध्ये वाटणामध्ये घातलेला आहे. आणि आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे. तर हे जे मिश्रण आहे ना, तर ते तुम्ही असंही भाकरीसोबत तोंडी लावण्यासाठी म्हणजे खाऊ शकता, किंवा कधी याचा तुम्ही पराठाही बनवू शकता. म्हणजे चपातीची कणिक असते, कधीतरी चपाती बनवत असताना त्यामध्ये हे फिलिंग भरलं ना, तर खूप छान तो पराठाही टेस्टी लागतो. तर अशा प्रकारात हे वाटण बनवलेलं आहे. आता ते आपल्याला या प्रत्येक कांद्यामध्ये भरून घ्यायचं आहे. तर जेवढं कांद्यामध्ये बसेल तेवढं भरायचं आहे, आणि बाकी आपल्याला आपण वरून घालणार आहोत. तर आता मी थोडं थोडं करत त्या कांद्यांमध्ये हे अशा प्रकारात हे वाटण भरून घेणार आहे. तर एक एक करत मी भरून घेते ते. तर आता मी ते सगळं वाटण जे आहे तर ते या कांद्यामध्ये भरलेलं आहे, चांगलं दाबून भरलेलं आहे, जेवढं बसेल असं. आणि अर्धं वाटण त्यामध्ये बसले आणि अर्धा आपला अजून शिल्लक आहे. तर आता बाकी आपण आता फोडणीची तयारी करूयात. तर गॅसवर एक कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये मी आधीच 3 चमचे तेल घातलं आहे. तर ही भाजी बनवता असताना ना थोडंसं तेल जास्त घालायचं. आणि तेल गरम झालं की त्यामध्ये मी हिंग घातलं आहे, थोडंसं मोहरी आणि जिरं घातलं आहे. ते सगळं छान तडतडलं की नंतर आपण हे भरलेले कांदे घालणार आहोत. तर जे आपलं शिल्लक राहिलेलं बॅटर आहे ना, ते आपण नंतर घालणार आहोत. पण पहिल्यांदा हे कांदे थोडेसे आपल्याला तेलावर परतवून घ्यायचे आहेत. आणि अगदी हलक्या हातानं परतवायचे, कारण कांद्यामध्ये मी मसाला भरत असताना बघू शकता एक कांदा थोडासा तुटला गेला, तर त्याच्या आता पाकळ्यांना सेपरेट पूर्ण त्या मसाल्यामध्ये होणार आहेत. तर त्यामुळं ना थोडंसं अगदी हलक्या हातानं आपल्याला ते मिक्स करून घ्यायचे. आणि ही भाजी काही शिजायला जास्त वेळ लागत नाही. आणि मी ही सुक्कीच भाजी बनवणार आहे, त्यामुळे मी यामध्ये पाणीही जास्त घालणार नाही. तुम्हाला जर त्या पातळ भाजी बनवायची असेल तर तुम्ही त्यामध्ये पाणी 1-2 ग्लास असं अशा प्रमाणात म्हणजे घालू शकता. पण मी ही सुक्कीच बनवणार आहे, तर बस कांदा शिजण्यासाठी म्हणून वरून मी थोडासा हबका पाण्याचा देणार आहे. अगदी थोडंसं पाणी घातलं आहे.
आणि तो उरलेला मसालाही मी घातला होता. चांगल्या प्रकारात ते सगळं मिक्स करून झालं आहे. पाण्याचा शिंतोडा देऊन मी त्यावर झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी हे आपल्याला शिजवून घ्यायचे. तर शिजवत असतानाच मधून ते आपल्याला एकदा दोनदा हलवून घ्यायचं आहे की कढईला खाली चिकटू नये म्हणून, आणि परत झाकण ठेवून आपल्याला त्याला वाफ देऊन घ्यायची आहे. तर अशा प्रकारे मी 2 वेळा चांगलं ते परतवून घेतलं होतं आणि आपली ही भाजी रेडी झाली आहे. तर शेवटी मी त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे बारीक चिरलेली. आणि आता ही आपली फायनली ही कांद्याची भाजी रेडी झालेली आहे. तर मी ती सर्व करते. तर तुम्ही ही अगदी पराठा, चपाती किंवा अगदी डोशासोबतसुद्धा खाण्यासाठी म्हणून खूप छान आहेत, किंवा टिफिनसाठी देण्यासाठी म्हणून खूप छान रेसिपी आहे. तर एकदा नक्की माझ्या या पद्धतीनं कांद्याची भरलेली अशी भाजी ट्राय करा, तुम्हालाही आवडेल. आणि याच वाटणामध्ये तुम्ही कारलं, टोमॅटो, कांदा या अशा भाज्यांना भरून बनवू शकता, दोडका भरू शकता. तर ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.